फायनली आता लॅपटॉपमधून बाहेर आलो आहे आणि आता गावामध्ये उपस्थित झालो आहे आणि आम्ही आता आमच्या जागेत उभं आहेत. तुम्हाला दाखवतो. ही हो परी कुठनं आली? दुसरी परी. हो परी कुठं चाललाय? तुम्हाला म्हणतोय हो साठेबाई. पडलो असतो. हे इथं प्रायव्हेट मंदिर आहे. कुठे गेलाय रे त्याचा? तर आम्ही गावाला गेलो आहे आणि गावाला म्हणजे देवाची जत्रा असेल तर सगळ्या देवांना नारळ फोडायचं हे काम करावंच लागतं. तर आम्ही तेच करण्यासाठी आमच्या शेतामध्ये चालू केलं. हां आता गावाला आम्ही शेतामध्ये आलो. तुम्ही बघू शकता हे आमचं गाव आहे. हां आणि ही माझी मम्मी आहे. मम्मी तुला काय बोलायचं कॅमेरा? मला काहीच नाही बोलायचं, फक्त सोन्याचं आले एवढंच बोलायचं. देवाला नारळ फोडायला शेतामध्ये आम्ही देवाला नारळ फोडायला आलो. आणि हे नारळ फक्त उरसाला फोडतात आणि लग्न असेल तर फोडतात. सातीला फोडतात. 7 वेळेला फोडतात. तर हे आमचं शेत आहे आणि शेताच्या कडेलाच म्हणजे देव आहे. तर तिथे जाऊन नारळ फोडावा लागतो. तिथे आम्ही म्हणजे लहान असताना तिथे आम्ही निवद वगैरे ठेवायला, जेवण वगैरे, कोंबडा वगैरे असले काही ते प्रकार म्हणजे जेवण वगैरे घालायला लागायचं. पण आता मस्तपैकी शेत वगैरे करायला लागले आहे. तर तिथं मस्त हरभरा वाटण्याचं शेत केलेलं आहे आणि म्हणजे बेसिकली आम्ही करत नाही, आम्ही दुसऱ्यांना दिलेलं आहे. तर मस्तपैकी मी म्हणजे खूप दिवसा म्हणजे 2 वर्षानंतर मी आमच्या गावी गेले होते. कारण की मला जास्त आवडत नाही जायला, पण आम्ही म्हणले की जाऊन येऊ आपल्या शेताबीत. आम्ही एवढं वर्ष केले पण 3 वर्षाला आम्ही शेत करत नाही. मला चला शेतांना जराशी भेट देऊ. मस्तपैकी शेती वगैरे लावलेली होती आणि मग बाकीची जी काय नारळ वगैरे फोडायची कामं होती ती मी केली. मस्त खूप छान वातावरण होतं गावचं. तर मी खूप फिरले म्हणजे 2. तर गाईज हे आमच्या शेतामध्ये हरभऱ्याचे पीक घेतलेलं आहे आणि खूप म्हणजे माझे वडील होते तेव्हा आम्ही करायचो सगळं, पण आता होत नाही आईकडून काही. आणि माझी आजी पण आहे त्यामुळे नाही होऊ शकत. भाऊ जॉबला आहे आणि आम्ही पण सगळ्यांनी लग्न केलं त्यामुळे बघणार कोण नाही. पण आम्ही दुसऱ्यांना शेत करायला दिलं आहे आमचं, त्यामुळं शेताचं काम चालू आहे. इथे आमचं देव आहे शेतातलं, तर तिथं नारळ फोडायची प्रक्रिया चालू आहे. नारळ वगैरे फोडले कारण की गावाला हे करणं इम्पॉर्टंट आहे आणि हे वर्षातून एकदा आपण गावाला जातो तर देवांचे सगळे दर्शन घेण्याचं पण संधी असते आणि खूप म्हणजे शेतामध्ये खूप छान वाटतं की आपण ह्या झाडाखाली जिवायचं वगैरे, भात लावताना वगैरे खूप छान वातावरण असतं गावचं. आणि मी म्हणजे खूप दिवसांनी गेलो होतो, मला खूप छान वाटलं. म्हणजे गावचं वातावरण खूप छान असतं. कधीही जा, पावटा, शेंगा असले जे खायचे पदार्थ असतात ते खूप मला आवडतात. मग काय तिथून आफ्रिकाचं जंगल इकडे काटे. मम्मीला मी फायनली आफ्रिकेच्या जंगलामध्ये घेऊन आलो. तिथे थोडंच पुढे गेल्यावरती आम्हाला आता वाघ बघायला भेटेल. आणि नारळ आणले काही सोबत आणि झालं पुढं फोडायचं. मम्मी पुढे मागे नाही जेवणात आले बघू जाता शेत आपलं ते कोणी काढचं जाऊ मग येतं काढायचं का? हे काटे तुझी साडी मी वरच पकडली का फोटो काढायचा होता, व्हिडिओ चालू नाही गेला. तर हे आमचं शेत आहे. म्हणजे आम्ही खूप म्हणजे 3-4 वर्ष आधी करायचो, पण ह्या शेतामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे इथं पीक जास्त नीट व्हायचं नाही, त्यामुळे आम्ही हे शेतातली माती विकली आणि तिथे खूप म्हणजे खड्डे पडले. हे समोर तुम्ही बघताय का हे मम्मी किती एकरचं आहे का हे? आता आपण आहेत 2 एकरचं ना. हां तर 2 एकरचं शेत आम्ही पहिलं करायचो, कारणांमुळे आता ते करत नाहीये. हां तर इथली सगळी माती प्लॅन काय होता, इथली सगळी माती चेंज करायची, ही सगळी काढून टाकून ही वरची माळावरची माती ओढायची. तो काही
कारणामुळे प्लॅन फसला आणि आता अशा परिस्थितीत शेत राहिले. तर ह्याला नीट करून पण ते प्रॉपर नीट व्हायला खूप वेळ लागेल. सो इथे खूप पाऊस आला की जोरात पाणी येतं, त्यामुळे असे खड्डे खड्डे तयार झालेत. हे हो तिथे वरती पण आहे. हे एक आठवतंय मी मलाही चांगलं कळत होतं तेव्हा, जेव्हा आम्ही शेत करायचो. ब्लॉगर झालेत आजपासनं, हे सगळे सांगेन तुम्हाला उद्यापासनं. हे बघा इथे पाणी आहे, इथे इथे हे 2 जागेतनं पाणी लागलं. आणि हे पाणी आपण आत्ताच्या सिच्युएशनला नाही पिऊ शकत, कारण की मला वाटतं गुराबिरांनी त्यामध्ये तोंड घातलं असेल. पण जर वाहतं पाणी असेल ना आपण ते पिऊ शकतो. हा पण ते त्याचं गुरांनी तोंड घातलं का वाटतं त्या पाण्यात. आता चांगलं राहील त्याला जर आम्ही कॅमेरामध्ये आल्यावर बोलते जाऊ का मी. हरवली का हात कर. घेतलं मी. अरे मम्मीला सवय आहे रे, सवय म्हणजे तिला पटकन येतं ते काम शेतातलं करत. हा घेतलंय की मी एक. हरभरा पण आहे. इथं घर आहे ना त्यांचं.